तर तुम्हाला प्रभू येशू मिळाला, तुम्हाला सगळं काय मिळालं. आमेन. कारण की तो आपल्या जीवाचा देव आहे. तो नेहमी आपल्यासाठी चांगलं करतो. त्याचे प्रेम दयेने तो आपल्याला रोज आणि रोज चालवतो. बायबल सांगतं, जर तुम्ही प्लीज स्तोत्रसंहिता 147 काढलं, ऐकूया देवाचं वचन. साम चॅप्टर 147. ऐका देवाचं वचन. स्तोत्रसंहिता 147. स्तोत्रसंहिता 147 मिळालं. आमेन. साम चॅप्टर 147. बायबल असं सांगतं देवाच्या वचनात, 12 वचन. सिस्टर वाचूया. सॉरी, हे 11 आणि यरूशलेमे, 12 वचन. जे त्याला भितात, जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात, त्यांच्या ठाई परमेश्वर संतुष्ट असतो. नाव पुढे वाचूया. हे यरूशलेमे, परमेश्वराची प्रशंसा कर. हे सियोना, तू आपल्या देवाची स्तुती कर. बायबल सांगतं, जे त्याला भितात, जे त्याच्या प्रेमदेची आशा धरतात, त्यांच्या ठाई परमेश्वर संतुष्ट असतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. लक्षात ठेवा की परमेश्वराच्या प्रेम द्यायची नेहमी आशा ठेवा. नेहमी म्हणा, देव माझ्यावरती प्रेम करतो, तो माझ्यासाठी सर्व काय करायला सामर्थ्यवान आहे. आमेन. आणि ऑलरेडी त्यांनी प्रभू येशूमध्ये आपल्यासाठी सर्व काही केलेलं आहे. फक्त आज जे तुम्हाला पाहिजे, ज्याची गरज तुम्हाला आहे, त्याच्या प्रेमदेवावरती भरोसा ठेवून जगायचं शिका. एकदा का तुम्ही त्याच्या प्रेमदेवावरती भरोसा ठेवून जगायचं शिकला, तुम्हाला कळालं की तुमचे पती असो, पत्नी असो, लेकरं असो, या जगातलं कुठलाही व्यक्ती असो, त्या सगळ्यापेक्षा जास्ती परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो. आमेन. आणि जर तुम्ही त्याच्या प्रेमदेवावरती भरोसा ठेवून जगला तर तुम्ही खूप आशीर्वादित आहात. येस. आमेन. माझा हा संदेश नव्हता, पण मे बी आपण हा संदेश ऐकूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं देवाच्या वचनामध्ये, देवाची प्रेम द्या एवढी महान आहे, एवढी महान आहे. मी नेहमी सांगतो, तुम्ही इर्म्याचा 31 अध्याय काढला आणि प्लीज 3रं वचन, व्हेरी इम्पॉर्टंट. इर्म्या 31 अध्याय. आणि प्लीज कृपा करून देवाच्या वचनात येऊया. जर्मया चॅप्टर 31 3रं वचन. परमेश्वर दुरून माझ्या दृष्टीस पडून म्हणाला, हां, मी सार्वकालिक प्रीतीने तुझ्यावर प्रीती केली आहे, म्हणून मी प्रेमदयेने तुला ओढून घेतले आहे. हा, मी प्रेम दयेने तुला. ओढून घेतले हे आहे. वचन मला खूप आवडतं. आमेन. बायबल सांगतं, एक दिवसाची प्रीती नाहीये देवाची, सार्वकालिक प्रीतीने देवाने आपल्यावरती आणि जगावर प्रेम केलं. म्हणून तर त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या पापासाठी पाठवला, जेणेकरून तुम्ही आणि मी मरू नये, तुम्ही आणि मी नरकात जाऊ नये, तुम्ही आणि मी शैतानाच्या बंधनात अडकून राहू नये. म्हणून तर देवाचं प्रेम खाली आलं आमेन. आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे आलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅलो, परत एकदा सिस्टर वाचूया. परमेश्वर दुरून माझ्या दृष्टीस पडून म्हणाला, हा, मी सार्वकालिक प्रीतीने तुझ्यावर प्रीती केली आहे. किती सार्वकालिक प्रीतीने मी तुझ्यावर प्रीती केली प्रीती आहे, केली आहे. पुढं, म्हणून मी प्रेमदयेने तुला ओढून घेतले आहे. मी प्रेम दयेने तुला. ओढून घेतले आहे. देव नेहमी प्रेम दयेने वळतो, आमेन. शैतान नेहमी जबरदस्ती वळतो. देव नेहमी प्रेमाने हाक मारतो, शैतान नेहमी नाशासाठी हाक मारतो. देव नेहमी प्रेमाने तुम्हाला आणि मला कवटाळून घेतो, पण जो आपला विरोधी आहे तो नेहमी आपल्यावरती काहीतरी अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. पण देवाची प्रेम द्या एवढी मजबूत आहे, कोणीच त्याच्या प्रेम द्यायच्या विरुद्ध जाऊ शकत नाही, येस. जी तुझ्यासाठी आहे. म्हणून बायबलमध्ये लिहिलंय, स्तोत्रसंहिता 119 मध्ये असं लिहिलंय. प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन, 64 वचन. साम 119:64. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 64 वचन. प्लीज वाचूया. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझ्या प्रेमदयेने पृथ्वी भरली आहे. तुझ्या प्रेम दयेने. पृथ्वी भरली आहे. ज्याला कळेल त्याला कळेल. हा, तुझ्या प्रेम दयेने पृथ्वी भरली आहे. नंतर पास्टर कस काय, तुम्ही रोज सकाळी सूर्याला उगवताना पाहता, येस. हे कोणाची प्रेमदय आहे? हे देवाची प्रेमदय. बायबलमध्ये लिहिलंय, उत्पत्तीमध्ये देवाने सूर्याला नियम ठरवून दिलाय. योबाच्या पुस्तकात बी लिहिलंय की तो आपली धाव धावायला एखाद्या वरासारखा येतो. हालेलुया. हालेलुया. तुम्ही म्हणताल, पास्टर पृथ्वी कशी काय देवाच्या प्रेमदयेने भरली? पाऊस कुठून पडतो? माझं बायबल सांगतं, पाऊस देव पाडतो. बघायचंय, वाचूया. स्तोत्रसंहिता 147 अध्याय. परत एकदा सिस्टर. साम 147. स्तोत्रसंहिता 147 मिळालं. आमेन. वाचूया. 7 आणि 8 वचन वाचूया. तुम्ही उपकार स्तुती करीत परमेश्वराला गा, विनेवर आपल्या देवाला स्तवने गा.
तो आकाशे मेघांनी झाकतो. तो आकाशे मेघांनी झाकतो. हा जो भूमीसाठी पाऊस no, तयार no, no. करतो. तो हा तो आकाशे मेघांनी झाकतो. तो भूमीसाठी पाऊस तयार करतो. तो भूमीसाठी पाऊस तयार करतो. कुठले शास्त्रज्ञ तयार नाही करत, कुठला माणूस नाही तयार करत. बायबल सांगतं तो आकाशे मेघाने झाकतो आणि पृथ्वीसाठी काय तयार करतो? पाऊस तयार करतो. ही आहे देवाची प्रेमदेणी पृथ्वी भरली. येस आमेन. कोण म्हणतं की पृथ्वीच्या खाली कसं काय पीक उगवतं? बायबल सांगतं आणि देवाने भूमीला आज्ञा दिली आहे पीक उगवायची. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला हालेलुया. पाहिजे मी तुम्हाला दाखवतो. ही सगळी पृथ्वी देवाच्या प्रेमदेणे भरलेली आहे. आज सूर्य उगवतो, पाऊस पडतो, आज पृथ्वी अन्न उत्पन्न करते. माणसाच्या हातात काय आहे? काय माणूस करू शकतो? नथिंग. इवन तुझ्या नागपुड्यातला श्वास, बायबल सांगतं देव आपल्या भांडारातून माणसासाठी वारा पाठवतो. देवाकडे वाऱ्याचे भांडार आहेत. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही उत्पत्तीचा 8वा अध्याय काढला आणि प्लीज कृपा करून 20 वचन वाचूया. उत्पत्ती 8व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि काय लिहिलं आहे का? प्लीज वाचूया. आणि नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली हा आणि त्याने सर्व शुद्ध पशूतून व सर्व शुद्ध पक्षातून काही घेतले आणि वेदीवर होमार्पणे अर्पिली. हा आणि परमेश्वराने तो सुवास घेतला. हा आणि परमेश्वर आपल्या मनात म्हणाला मी मनुष्यामुळे जमिनीला पुन्हा यापुढे शाप देणार नाही. ओके. कारण मनुष्याच्या हृदयातली कल्पना लहानपणापासूनच वाईट आहे. पुढचं वचन. तरी मी आता केले आहे तसे मी पुन्हा यापुढे सर्व जीव मारणार नाही. 22 वचन. पृथ्वी आहे पृथ्वी आहे त्या सर्व दिवसात त्या सर्व दिवसात पेरणी व कापणी पेरणी व कापणी आणि थंडी व ऊन थंडी व ऊन आणि उन्हाळा व हिवाळा आणि उन्हाळा आणि हिवाळा आणि दिवस व रात्र आणि दिवस व रात्र ही व्हायची थांबणार नाही. हे कोणी चालू केलंय? त्याचं नाव प्रभू येशू आहे. येस आमेन. हे कोणी चालू केलं? लोक म्हणतात यस भूमीने तुझ्या शेतात पीक दिलं. बायबल सांगतं देवाने पृथ्वीला आज्ञा दिली आणि तो म्हणला पृथ्वीवरती पीक येणं थांबणार नाही. येस. म्हणून मी नेहमी विचारतो पृथ्वीच्या खाली काय यंत्र आहे की एक बी पेरल्यानंतर एवढं उगवतं? काही नाही. हे देवाचे शब्द, देवाच्या वचनावरती पृथ्वी बी पेरल्यावरती पीक देते. ही देवाच्या प्रेमदयाने काय भरलेली पृथ्वी भरलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तोच देव ज्याचं नाव प्रभू येशू आहे तो तुझ्यावरती प्रेम करतो. आमेन. इमॅजिन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या प्रेमदयाने पृथ्वी भरली आहे. आज जो आपण कपडे घालतोय कुठून येतात? हा तर तुम्ही शेतात केव्हा गेला तर हिरव्या झाडाला हिरव्या कापूस येतो. कापूस पांढरा शुभ्र कापूस. केव्हा कल्पना केली? कल्पना केली? तुम्ही शेतात जाऊन बघा. कापसाच्या शेतात तुम्हाला कळेल हिरवगार देठ असतं त्याचं. सगळा पाला हिरवगार आणि त्याच्यामध्ये बोंड येतात आणि त्याला कापूस येतो आणि त्याच्यामुळे कपडे तयार होतात. काय देवाचं प्रेम आहे बघा. सगळी पृथ्वी देवाचं प्रेम. जर पाऊस नाही पडला, सूर्य नाही उगवला, वारा नाही वाहिवेला, तुम्ही आणि मी काय करू शकतो? काही नाही माणसाच्या हातात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं मरत्या माणसाला, चालत्या माणसाला आपले पावलं देखील सरळ करता येत नाही. सगळी पृथ्वी देवाच्या प्रेमदयाने भरली आहे. प्लीज देवाचं प्रेम समजून घ्या. देव कुठली जात आणि धर्म नाहीये. बायबल सांगतं देव प्रीती आहे आमेन. आणि तो देव देहात प्रगट झाला येशू ख्रिस्तामध्ये, प्रभू येशूमध्ये, आणि तो आला आणि त्याने सर्व लोकांवरती प्रेम केलं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असं लिहिलंय स्तोत्रसंहिता 119 मध्ये काय लिहिलं वाचूया. ऐका देवाचं वचन. साम चॅप्टर 147. वन मोर टाइम. सॉरी, स्तोत्रसंहिता 119 अध्याय. साम चॅप्टर 119. ऐका काय लिहिलेलं आहे. हां प्लीज 68 वाचूया. तू चांगला आहेस. तू चांगला आहे. परमेश्वर चांगला आहे व चांगले करतोस. आणि परमेश्वर चांगले करतो, वाईट केव्हाच नाही करत. येस. तुमच्या आईवडिलांना विचारा, लेकरं किती वाईट असतील तर ते लेकरांसाठी देव त्याचे आईवडील चांगलंच करणार. आज अनेक लोक आमच्याकडे येतात, अनेक लेकरं आईबापाला मारतात, दारू पितात, नाश करतात. काल एका सोनईमध्ये एका वडिलांनी एका मुलाला आणलं. त्यांच्या मुलाला त्याला 502 मुलं आहेत माझे. 501 मुलगा गुटखा खातच राहतो, दुसरा मुलगा दारू पितच राहतो पास्टर.
तरी देखील त्या बापाने काय विनंती द्यावी, प्लीज माझ्या मुलांसाठी प्रार्थना करा. जस्ट इमॅजिन, मुलं आई बापाच्या विरुद्ध वागतात, दारू पितात, गुटखा खातात, तरी आई वडिलांची इच्छा आहे ते सुधरावे. मग मला एक गोष्ट सांगा, ज्या देव प्रीतीचा उगम आहे, देव प्रीती आहे, त्याची किती इच्छा आहे तुमचं चांगलं व्हावं, आमेन. तुम्ही जीवनात वर यावे, तुमच्या जीवनामध्ये शांती असावी. आणि आज जर तो तुमच्यामध्ये राहायला आला आणि तुम्ही त्याला परवानगी दिली, तर बायबल सांगतं तो लांब नाहीये, तो जवळ आहे. येस, आमेन. तो तुझ्या हृदयाच्या जवळ आहे. देव कुठल्या घरात, कुठल्या बिल्डिंगमध्ये राहत नाही. जे लोक देवाचं वचन ऐकतात त्यांच्या जवळ देव राहतो. येस. वाचूया शेवटचं वचन, यशायाचं 66 अध्याय. वाचूया देवाचं वचन, आयझिया 66, यशया 66 अध्याय. प्लीज माझ्या बरोबर या. आयझिया आलात? आमेन. ओके, प्लीज कृपा करून ऐकूया. पहिले 1 ते 3 वचन वाचूया. सिस्टर वाचूया. परमेश्वर असे म्हणतो, आकाश माझे राजासन हा, व पृथ्वी माझे पदासन आहे. ओके तुम्ही माझ्यासाठी कोणत्या प्रकारचे घर बांधाल ओके आणि कोणते ठिकाण माझ्या विसावाचे आहे, ओके. कारण हे सर्व पदार्थ माझ्या हाताने निर्माण केले आहेत. म्हणजे जगातले सगळे पदार्थ कोणाचे आहेत? देवाच्या हाताने निर्माण केलेत. पुढचं वचन, आणि असे हे सर्व झाले आहेत, हा असे परमेश्वर म्हणतो. हा. परंतु जो दीन व अनुतापी आत्म्याचा आहे आणि माझ्या वचनाने थरथर कापतो, अशा मनुष्याकडे मी पाहीन. व्हॉट अ ग्रेट थिंग. Amen. तो म्हणतो आकाश माझं सिंहासन, पृथ्वी माझं पदासन आहे. पण जो व्यक्ती दीन, नम्र, दीन, अनुतापी आत्म्याचा, पश्चातापी आत्म्याचा, ज्याला देव पाहिजे. आणि बायबल सांगतं जो त्याच्या वचनाने थरथर कापतो, म्हणजे काय, त्याचं वचन ऐकतो आणि म्हणतो हे खरं आहे. बायबल सांगतं प्रभू त्याच्याजवळ राहतो. आमेन. आज प्रभूला तुझ्याजवळ राहायला यायचंय. तुझ्या अंतःकरणात तो एवढा प्रेमळ आहे, तुझे अश्रू पुसून टाकेल, तुझं सगळं दुःख आनंदात बदलेल. रोज आम्ही साक्ष ऐकतोय. देवा, कालच आम्ही साक्ष ऐकली, एका आईच्या डोक्यामध्ये गाठ होती, पूर्ण पस आणि पाणी येत होतं. ती आई तळमळत होती. पण ज्यावेळेस ती चर्चमध्ये आली, प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली, देवाचं प्रेम उतरून आलं. आमेन. आणि देव प्रभू येशूच्या नावात सगळी गाठ निघून गेली. हालेलुया. आणि काल आई ती उभी होती. आमेन. सिस्टर ब्रदर, देवाच्या प्रीतीवरती विश्वास ठेवून जगा. जर तुम्ही देवाच्या प्रीतीवरती विश्वास ठेवून जगला तर लक्षात ठेवा, देव त्याच्या प्रेमदयेने तुम्हाला वडून घेईल आणि कोणाला तुम्हाला हात लावू देणार नाही. कुठला शैतान तुम्हाला हात लावू शकत नाही, कुठला दुरात्मा हात लावू नाही शकत. कारण देवाचं प्रेम तुला धरून ठेवेल, आमेन. जीवनात वर काढेल, Yes. तुझी इच्छा पूर्ण करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपण प्रार्थना करूया. डोळे बंद करा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे पूर्ण हृदयाने अर्थ समजून विश्वासाने एक प्रार्थना करा. कारण तो आल्याशिवाय आपल्या जीवनात काय होणार नाही. प्लीज वाचूया. प्लीज माझ्या मागे बोला, बोला, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला, आणि तिसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, क्षमा कर मला. क्षमा कर मला. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तूच माझा तारणारा देव, तारणारा देव, माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात ये. आजपासून आजपासून माझं जीवन माझं जीवन प्रभू येशू प्रभू येशू तुझ्या हातात देतो. तुझ्या हातात देतो. आमेन. आमेन. डोळे बंद करूया. फादर, यार सगळ्यांना तुझं लेकरं बनवलं. आता हे तुझे लेकरं आहेत पिता. आता शैतानांना हात नाही लावू शकत, त्याचा काय अधिकार नाही. आम्ही यांना आशीर्वाद देतो प्रभू येशूच्या नावात. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. शांती व आनंद तुमचा वाटा आहे, कारण तुम्ही प्रभू येशूच्या नावात विश्वास ठेवलेला आहे. फादर, प्रत्येक डोक्यापासून तर पायापासून असलेले सगळे आजार, रोग मी आज्ञा देतो येशूच्या नावात, निघून जा. मी प्रार्थना करतो येशूच्या नावात, बरे व्हा डोक्यासून तर पायापर्यंत. सगळा पॅरालाइज, सगळा कुष्ठरोग, सगळा हृदयविकार, डायबिटीज, ब्लड प्रेशर, सांधेवात, मणके, येशू ख्रिस्ताच्या नावात बरे हो. आणि आजपासून प्रभू त्यांना तुझं प्रेम कळू दे. तुझी प्रीती त्यांच्या हृदयावरती राज्य करो. तुझी शांती वाणन त्यांचा वाटा आम्ही स्वीकारतो. तुझी शांती त्यांच्या हृदयावर राज्य करो आणि त्यांचे प्रत्येक अश्रुपूस, प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर येशूच्या नावात मी स्वीकारतो. शैतानाचं प्रत्येक कार्य, दारू, वाईट व्यभिचार, सगळा दरिद्रीच्या आत्मे, हे सगळे मी बांधतो येशूच्या नावात. आणि मी त्यांना आज्ञा देतो, मोकळे व्हा, आशीर्वादित व्हा प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूला गौरव असो.
आपण परत एकदा भेटूया उद्या 8:30 वाजता. त्याच्यानंतर प्लीज कृपा करून ऐका की रविवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 9 वाजता, रविवारी सकाळी 10:30 ते 1-1:30 वाजेपर्यंत दुसऱ्यांना सांगा आणि त्याचे आशीर्वाद तुमच्यावर येणार. ओके, आमेन. थँक्यू.